नाही नाही, ते जे काय महेंद्र दलवींच्या बाबतीत जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, खोटा आहे. महेंद्र दलवींना बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे हा खोट्या पद्धतीने केलेलं कृत्य आहे. आमच्या आमदारांनी त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे महेंद्र दलवींनी की त्यांचं जाहीर चॅलेंज आहे की या ठिकाणी हे कृत्य त्यांनी समोर समोर येऊन बसून अंबादास दानवेंनी ते करावं, सिद्ध करावं. होय, हे नक्कीच. आता ज्या पद्धतीचं नगरपालिकेच्या निवडणुकीचं राजकारण झालेलं आहे, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुनील तटकरेंनी उबाटाबरोबर युती केलेली आहे. कर्जत नगरपालिका, खोपोली नगरपालिका, माथेरान नगरपालिका आणि काही ठिकाणी भाजपबरोबर त्यांची युती. त्या ठिकाणी भाजपबरोबरची युती आम्ही समजू शकतो, आपला अलायन्समधील घटक पक्ष आहे. परंतु विरोधकांशी युती करून जेव्हा सुनील तटकरे कृत्य करू शकतात, त्यामुळे अंबादास दानवेला बरोबर घेऊन सुद्धा सुनील तटकरे कृत्य करू शकतात. त्यामुळे त्यांनीच हे कृत्य केलं असावं. होय, हे ते करू शकतात, कारण त्यांनीच हे सगळं कृत्य रायगडमध्ये जे काही रक्तरंजित राजकारण सुरू केलेलं आहे हे सुनील तटकरेंनी केलेलं आहे. माझ्या कर्जतमध्ये येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला सुद्धा संपवण्याची भाषा त्यांनी कर्जतमध्ये येऊन केलेली आहे. त्यामुळे सुनील तटकरे करू शकतात हे माझा आरोप आहे. सुनील तटकरे युती धर्म पाळत नाही आहेत. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांना पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. अजितदादांसारखं संयमी नेतृत्व या राज्याला उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीला लाभलेलं आहे. परंतु सुनील तटकरे सारखं घाणेरडं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला लाभलेलं आहे आणि त्या गोष्टीला आम्ही जाहीरपणे त्यांना आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो. नाही, बघा की ज्या पद्धतीचा उठाव शिंदे साहेबांबरोबर रायगडच्या तिन्ही आमदारांनी केलेला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असं सरकार राज्यामध्ये आलं आणि त्यामुळे रायगडमध्ये 3 आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा असताना राष्ट्रवादीला त्या ठिकाणी पालकमंत्रीपद जाऊ नये ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि तेव्हापासून सुनील तटकरे आमच्या तिन्ही आमदारांच्या विरोधात त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्यामुळे आमची बदनामी कशी होईल, शिवसेनेच्या आमदारांची बदनामी कशी होईल, शिवसेनेच्या आमदारांना कसं पाडलं जाईल, हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेला त्यांचं काम केलं, परंतु विधानसभेला त्यांना विरोधक त्या ठिकाणी राहू नये म्हणून त्यांना पालकमंत्रीपद त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी जावं म्हणून त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. पण आम्ही पडलो नाही, कारण आमच्याबरोबर शिवसेना आहे, शिवसेनेची जनता आहे, रायगडची जनता आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो आम्हाला पराजित करू शकला नाही. बघा, हे जाणीवपूर्वक कृत्य त्या ठिकाणी केलं जात आहे. शिंदेचे आमदार महेंद्र दलवींना बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. तो अंबादास दानवेंबरोबर त्या ठिकाणी घरचा भेदी असणारा सुनील तटकरे हा विरोधकांना हाताशी धरून हे कृत्य करू शकतो. होय, नक्कीच. त्यामुळेच ज्या काही निवडणुका आता स्थानिक स्वराज्य नगरपालिकांच्या झाल्या आणि त्याच्यामुळेच त्यांनी आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की आता कर्जतमध्ये तिन्ही नगरपालिका शिवसेना त्या ठिकाणी जिंकणार आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आम्ही एकत्रपणे येऊन आणि राष्ट्रवादी आणि उभाटा अशी अलायन्स त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला श्रीवर्धनचा सुद्धा काही निकाल आम्ही अपेक्षित आहोत. बघूया आता 21 तारखेला. हो, नक्कीच. माझं त्यांच्याशी बोलणं झालं की बाबा असं काय चलतं, हे सगळं खोटं आहे. त्यांनी जाहीर सांगितलं आणि जाणीवपूर्वक केलेलं आहे अंबादास दानवेंनी. शिरोला व्यक्ती आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे. त्यांना ओपन चॅलेंज काय दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्याची त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण एआयच्या माध्यमातून मॉर केला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केलं आहे, हे आपल्या त्रिवार सदरीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे आणि आज त्यांनी माझं पत्र घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतात असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉर केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत, अशा प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणाची प्रगल्भता हरवलेली आहे. असल्यासारखं वाटतं, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय का? आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, कुठलाही फोटो मॉर्क करून त्याच्या एआयच्या माध्यमातून दाखवायचं,
असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बनणं उचित नाही. नोटीस दिली आहे मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीती नाही, त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलंय. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय असं म्हटलं त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिलेली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर दाखल करा. की हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंनी रचलाय, कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. लाव रे. अरे ऐका ना, माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपण सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ मला पाठव. हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. पुरावे काय भेटलेत का तटकरेंनीच हे केले म्हणून काही? मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे, हाच फोटो. प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावा, या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवलं. हा वॉर का, आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरत शेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळे पाहिजे असतं. आतापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत. आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? परंतु मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहेत आता का? भेटणार मी. मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार. जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिलेली आहे. अंबादास दानवेला अजून कोणाला नोटीस दिली? नाही, अंबादास दानवेला नोटीस दिली आहे. बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल. तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं, शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगड मधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच राज्य होता. अत्यंत बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला. माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे. असला विचार माझ्या आयुष्यमानामध्ये कधी स्पर्श करून गेला नाही, कारण एका मी संस्कृतीमध्ये वावरलेले आहोत. त्यामुळे ते व्हिडिओ काय, त्याची सत्यता असत्यता ज्यांनी दिला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यांना माहिती, ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतो. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.